विधानसभेचं अधिवेशन हे 10 जूनला सुरू होणार होतं, मात्र ते पुढे ढकलण्यात आलेलं होतं। त्यामुळे आता 27 जून ही तारीख निश्चित करण्यात आली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालाय। विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन हे 27 जून पासून सुरू होईल। याविषयी बोलूयात, पंकज दळवी आपल्या सोबत आहेत। पंकज, काय अधिकची माहिती? राज्य मंत्रिमंडळाची जी आहे ती बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये राज्याचं विधानसभेचं जे अधिवेशन आहे ते अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। प्रस्तावित 10 जून पासून अधिवेशन होतं, मात्र आता ते 27 जूनला हे अधिवेशन होणार आहे। महत्त्वाचा मुद्दा असा की 26 जूनला राज्याच्या विधान परिषदेच्या 4 जागांसाठीची निवडणूक होते आणि 1 जूनला याला त्याचं मतमोजणी सुरू होणार आहे। म्हणजेच निवडणूक झाल्याच्या दुसऱ्या दिवशी अधिवेशन जे आहे ते पार पडणार आहे आणि काही महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस जे आहेत ते या बैठकीला उपस्थित नव्हते। देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित नव्हते आणि ते व्हर्च्युअली उपस्थित असल्याचं सुधीर भाऊंनी सांगितलं। त्यांच्या काही कामानिमित्त देवेंद्र फडणवीस हे नागपूरला गेले होते। खरं तर काल त्यांनी जो निर्णय घेतला आणि दुसऱ्याच दिवशीच्या कॅबिनेट बैठकीला देवेंद्र फडणवीस यांची अनुपस्थिती असणं, त्यामुळे नक्कीच राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली होती की नक्की देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय का, अशी चर्चा सुरू झाली। मात्र व्हर्च्युअली उपस्थित होते, ऑनलाईन ते उपस्थित असल्याचं सुधीर मुनगंटीवारांनी सांगितलं। अगदी धन्यवाद पंकज या माहितीसाठी।